उन्हाळी वाळवणातील आपली ही दुसरी रेसिपी आहे। या अगोदर आपण सांडगे कशी तयार करायची ते पाहिलेलीच आहे। त्याचबरोबर आज आपण ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली कशी तयार करायची ते पाहणार आहोत। ही साबुदाणा बटाटा चकली छान अशी क्रंची कुरकुरीत व्हावी यासाठीच्या सर्व टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये शेअर केलेले आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा। हे पहा, छान अशी आपली ही चकली बनवून तयार झालेली आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण एकदा बनवून वर्षभर स्टोअर करता येईल अशी उपवासाची साबुदाणा बटाटा चकली तयार करत आहोत। त्यासाठी मी साबुदाणा साधारणतः 2 वाटी साबुदाणा छान असा भिजत घातलेला होता। त्यासाठी मी 3 मोठ्या साईजचे बटाटे छान असे 4 ते 5 शिट्ट्या करून अगदी मऊसूत असे शिजवून घेतलेले आहे। या ठिकाणी बटाटा हा जास्त शिजलेला असावा। त्यानंतर बटाटा हा थंड करून घ्यायचा आहे। बटाटा शिजलेला तो थंड झाल्यानंतरच तुम्हाला तो मॅश करायचा आहे। त्यानंतर बटाटा उकडून घेतल्यानंतर त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आपण तो अगोदर हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असा मॅश करून घेणार आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकाल अगदी छान असा मॅश होत आहे, अगदी मऊसूत असा शिजलेला आहे। आता यामध्ये आपण हा रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा होता तो आपण यामध्ये घातलेला आहे आणि हाताच्या साहाय्याने दोन्ही अगदी आपण एकसारखं एकजीव करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही साबुदाणा मिक्सरमध्ये फिरून थोडासा बारीक देखील करू शकता, परंतु मी हाताने छान असा बारीक करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण टाकत आहोत 1 चमचा आणि वरती अगदी थोडंसं एवढं मीठ टाकलेलं आहे आणि अगदी ही तिखट मिरची पावडर आहे। त्याचबरोबर मी कमी तिखट करणार आहे, त्यामुळे अगदी अर्धा चमचा एवढीच लाल मिरची पावडर वापरलेली आहे। तुम्ही जर जास्त तिखट खाणं पसंत करत असाल तर यापेक्षाही अधिक तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता। छान असं पीठ मिक्स करून झालेलं आहे आणि सोऱ्या घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पीठ भरताना अगदी दाबून भरायचं आहे। हे चकलीसाठीचं सारण भरताना दाबून भरायचं आहे, ज्यामुळे तुमची चकली करताना तुटत नाही। हे पहा, अगदी व्यवस्थित असं हे आपण भरून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे आणि खाली प्लायवूड ठेवलेला आहे, त्यावर हा प्लास्टिकचा कागद ठेवून छान अशी याची चकली करून घेत आहे। तुम्ही पाहू शकाल न तुटता अगदी एकसारखी अशी ही चकली बनवून तयार होत आहे। आता आपण ही कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेणार आहोत। त्यानंतर मी तुम्हाला वाळल्यानंतर ती तळून दाखवणार आहे। हे पहा, छान अशी न तुटता अगदी एकसारख्या आकारावर आपली ही चकली बनवून तयार झाली आहे। चकली झाल्यानंतर त्याचं जे बाहेरील टोक आहे ते छान असं तुम्हाला दाबून द्यायचं आहे। हे पहा, सर्व चकल्या तयार झालेल्या आहे। 2 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर अशा पद्धतीच्या झालेल्या आहे। आता आपण शेंगदाणा तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे, कडकडीत गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत। उपवासासाठी आहे, त्यामुळे तुम्ही एकतर साजूक तुपामध्ये तळू शकता किंवा शेंगदाणा तेलामध्ये तळू शकता। हे पहा, छान अशी आपली ही कुरकुरीत क्रंची ही साबुदाणा बटाटा चकली बनवून तयार झाली आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। त्याचबरोबर आठवड्यातील 4ही दिवस गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सायंकाळी 5 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका। हे पहा, छान क्रंची कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली तयार झालेली आहे। याशिवाय तुम्हाला उन्हाळी वाळवणातील आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। हे पहा, अगदी छान अशा कुरकुरीत तळून होत आहे। ही चकली तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर हे पूर्णपणे हाय असावं, तेल कडकडीत गरम झालेलं असावं। त्याचबरोबर ही चकली उन्हामध्ये 2 दिवस अगदी व्यवस्थित अशी वाळवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने राहिलेल्या काही चकल्या मी तळणार आहे। वर्षभर तुम्ही उपवासासाठी ही चकली एकदा बनवून वर्षभरासाठी स्टोअर केल्यानंतर उपवासासाठी केव्हाही तळून खाऊ शकता। अगदी चवीला छान अशी लागते ही उपवासाची बटाटा चकली। एकदा नक्कीच बनवून पहा। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपीबाबत काही तुमच्या शंका असतील, सजेशन असतील ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। हे पहा, छान अशी आपली उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवून तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।